बापू, तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? प्रथमतः मी काल दिवाळी सुरू झालेली आहे. दिवाळीच्या निमित्तानं माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, खरगे साहेब, चैनीथला साहेब, प्रदेशाध्यक्ष आमचे नाना पटोले साहेब, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, केजरीवाल साहेब आणि गवई गटाचे सगळे नेते मंडळी आणि आमचे सर्व घटक पक्ष, महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट यांच्या वतीने मला उमेदवारी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याबद्दल मी सगळ्या नेतेजनांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी दाखवलेला जो विश्वास आहे माझ्यावर, मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडे, मी काहीतरी करू शकेल. मी महाराष्ट्रासाठी, आमच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी एक पाहिलेलं स्वप्न आहे की ह्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, त्याचा एक प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. तो आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही देणारच आहोत. पण तूर्त आम्हाला खूप काम करायचं आहे. या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक कामं पेंडिंग आहेत. लोकांच्या आशा माझ्यावर आहेत. नक्कीच यावेळेला ह्या सगळ्या नागरिकांच्या, माझ्या मतदारांच्या मी अपेक्षा पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्षामधून शिवाजीनगर विधानसभेत आणि कालही काँग्रेस पक्षातीलच मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. खरं तर ह्या बंडखोरीमध्ये पक्षावरती किंवा विधानसभेवर तुम्हाला परिणाम होईल का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही 11 जण इच्छुक होतो. 11 जणांपैकी आम्ही सगळेजण एकत्रितरित्या फिरत होतो, एकत्रच प्रचार करत होतो. तुम्ही जो शब्द वापरलेला आहे बंडखोरी कोणी काही अजून केलेली नाही. काय असतं की मनीष पण जर असेल तर तो माझा सहकारीच आहे, तो माझा मित्रच आहे, तो सुद्धा काम करतो. पण आत्ता काय झालंय की एक हे असं कार्यकर्त्यांचा एक दबाव असतो. कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून आपण फॉर्म भरणं किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रह खातीर आपल्याला फॉर्म भरावा लागतो. त्या भावनेतून कदाचित त्यांनी भरला असेल. पण ते शेवटी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे असं काही घडेल, बंडखोरी हा शब्द काही मी वापरणार नाही, पण असं काही घडेल असं मला काही वाटत नाही. सिद्धार्थ शिरोळे म्हणजे विद्यमान आमदार आहेत. मागच्याच निवडणुकीमध्ये त्यांनी तुम्हाला मात दिलेली होती. पण ह्या वर्षीचा विजय आव्हानात्मक असेल का सोपा असेल? नाही, आव्हान मागच्या वेळेला सुद्धा नव्हतं. मागच्या वेळेला थोडीशी अडचण आम्हाला अशी झाली की ऐन वेळेला आमच्याच पक्षातली बरीचशी लोक आम्हाला सोडून गेली, एक शेवटच्या आठवड्यामध्ये सोडून गेली. त्यानंतर काही फोडाफोडीची राजकारण झाली. तर या सर्व योजनांचा तुमच्या निवडणुकीवरती काय परिणाम होईल असं वाटतंय? नाही, काहीच होणार नाही, कारण की ही योजना ज्या आहेत त्या सगळ्या फ्रॉड आहेत. तुम्ही 1500 रुपये देणार आणि पाठीमागच्या दरवाजानं तुम्ही प्रचंड भाववाढ करणार, ही लोकांची फसवणूक आहे. आमच्या भगिनी सगळ्या सुज्ञ आहेत, त्यांनाही कळतंय ह्या इलेक्शन पुरते यांनी ऑफिशियल पैसे असे वाटलेत असं माझा खरं तर आरोप आहे. आणि अशा संदर्भात आमच्या भगिनींना पूर्ण कळलेलं आहे की हा इलेक्शनचा फंडा आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याला काहीतरी असं दाखवून आपल्याला काहीतरी मतं काय खेचता येतील का, हा त्यांनी केलेला केविलवाने प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, दत्ता भैरट यांचा शिवाजीनगर विधानसभेसाठी विकासनामा काय असेल? नाही, आता आम्ही त्याचा अजेंडा केलेला आहे. आम्हाला सुरुवातीला म्हणजे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, कचरा, पाणी, ड्रेनेज लाईन, ट्रॅफिकची समस्या खूप आहे, त्याला सक्षम ट्रॅफिकच्या संदर्भात काय आपल्याला उपाययोजना करता येतील. लोकल ट्रान्सपोर्ट जे आहे तो आपल्याला सक्षम करायला पाहिजे. मेट्रो आहे, मेट्रोच्या खाली पार्किंग वगैरे सगळी व्यवस्था झाली पाहिजे. मेट्रोची कनेक्टिव्हिटी अजून वाढली पाहिजे. तर त्या सगळ्या संदर्भात जास्तीत जास्त लोक आपल्या गाड्या न आणता मेट्रोने कसा प्रवास करतील, त्यांना ती दिल्लीमध्ये वगैरे जी काही सुविधा आहे तशी आपल्याला सुविधा द्यावी लागेल. आणि आता तुम्ही पाहताय की
पुणे शहर जे आहे ते कॉम्पॅक्ट झालं आहे. त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या एवढी बिकट आहे की आत्ताचे जे स्थानिक आमदार आहेत यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये त्या विद्यापीठ चौकामध्ये जाऊन साखर वाटली आणि सांगितलं की ट्रॅफिकची सगळी समस्या सुटली. तुम्ही सांगा, प्रत्येक माणूस आज तिथे जाताना काहीतरी अपेक्षा ठेवून जात असेल, कदाचित मी लवकर घरी जाईन वगैरे, पण सगळी हिरमोड होतोय त्यांचा. तिथे 2-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकायला लागतंय. ही त्यांनी जी काही साखर वाटली ती कशासाठी वाटली हेच अजून त्यांनाच कळलं नाही का काय, मला हा प्रश्न आहे. आणि अशा सगळ्या संदर्भात जे आहे आमचं युवक आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आमच्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. महिलांना घरी बसल्या उद्योग दिला पाहिजे. अनेक उद्योग ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. आपल्या पुणे शहरामध्ये अनेक उद्योगपती राहतात. त्यांना अप्रोच करून आपल्या ह्याच्यासाठी शिवाजीनगरसाठी काही धोरण आखता येते का? टॅक्सेसच्या संदर्भातला एक मोठा प्रॉब्लेम आहे. पूरग्रस्तांच्या वसती आहेत, त्यांना अजून मालकी हक्क असेल किंवा त्यांचा टॅक्स असेल, आता अन्यायकारक तिप्पट टॅक्स त्यांनी लादलेला आहे. अशा सगळ्या संदर्भात आम्ही मंत्रालयापर्यंत हे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. विधानसभेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न केलेले आहेत. तर आम्ही प्रयत्न करतो की हे सगळे प्रश्न आमच्या माध्यमातून सुटायला पाहिजे. आम्ही मी नगरसेवक असताना आम्ही 5 टाक्या बांधायचं ठरवलं. त्याच्यातल्या काही टाक्या तयार झाल्या. आशानगरची माता रमाई पाण्याची टाकी 20 लक्ष लिटरची झाली. त्याच्यामुळे आम्ही त्याचं मॅपिंग केलेलं आहे. मॅफकोच्या जागेतली एक 60 लक्ष लिटरची टाकी आता जवळजवळ 70-80% झालेली आहे. या सगळ्या टाक्यांची बजेट माझ्याच प्रयत्नातून त्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही 24 तास 24/7 कसं पाणी मिळेल अशा पद्धतीने ग्रॅव्हिटीने पाणी उंचावर, म्हणजे जरी घर आपलं उंचावर असलं तरी ती टाकीची हाईट जी आहे ती घरापेक्षा उंच घेतलेली आहे. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटीने कसं पाणी येईल अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मध्यंतरी पाणी पोचत नव्हतं म्हणून पहिला आमच्याकडे जो बूस्टर बसवला तो माझ्या माध्यमातून बसवला. ती कल्पना माझी होती. आम्ही त्याचा पाठपुरावा केला. 50-50 HP 2 पंप लावले त्याच्यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत. आमच्याकडे महिलांची टॉयलेटच्या संदर्भातले प्रश्न आहेत. माझीच एक जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही इथला कचरा जो आहे तो त्याच ह्याच्यामध्ये महानगरपालिकेला देऊ केलेली जागा आहे. त्या जागेमध्येच तो प्रकल्प करून इथलाच कचरा ह्याच ठिकाणी जिरवावं, त्याच्यातून गॅस निर्मिती व्हावी अशा प्रकारचं मी हे मांडलेलं आहे, प्रपोजल मांडलेलं आहे. ते नक्की होईल. ते आरक्षित पण केलेलं आहे. हे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. पण मूळ आता जे आहे की बेरोजगारी, महागाई आणि ट्रॅफिक हे खूप बेकार प्रश्न झालेले आहेत ह्या आमच्या नागरिकांसाठी. तर हे मला पहिल्यांदा सोडवायचे आणि उद्योग हे आपल्या भागामध्ये आले पाहिजेत, जेणेकरून सगळ्यांना काहीतरी आपल्या घराला चालवण्यासाठी हातभार झाला पाहिजे. अशा पद्धतीचं धोरण आहे माझं. निवडणुकीपूर्वी सरकारने आणलेल्या सर्व योजना ह्या फ्रॉड आहेत. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जे असणाऱ्या समस्या, या समस्यावरती काम मला करायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये विजय 100% माझाच आहे असा विश्वास दत्ता भरट यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन सुशांत गायकवाडसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.